आईला ऐक ए आद्या अरे इकडे ये उठलंय का नाही काय माहिती बा याच एक आहे ना लय अवघड झाले बा आईला याचं लग्न झाल्यावर मलाच तुकडा घालायला लागणार कवर समजून सांगायचं पोराला या अगं ऐकलं का पोरे आणि तू मोठा झाला ना माझं ऐकत जा काकाचं ऐकल्याने कल्याण होतं माहिती का काकाचं ऐकल्यावर कल्याण होतं काम धंदा बघा नका पसरायचं बघ अहो भाऊजी ते जा ना त्यांना मदत करू लागा थोडस का इथं लोळायचं नुसतं नाही मी इकडे चाललोय गावात जरा कुठं 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 गावात काय नाही गावात जायची गरज नाही इकडे जा त्यांना हातभार लावा जरा तुमचा कामाला वहिनी कधीतरी मला मोकळं सोडा राव हा तुम्ही कधी कामानिमित्त कुठे गेलेले दिसलात मला कधी मोकळेच असतात ते लेकरू बघा त्याचं तोंड नाही धुतलं काय नाही ते तसंच आहे त्याला आंघोळ घालायची घालतात का तेवढं तुम्ही नाही मला जुळतंय वय मग जावा तिकडे जावा जरा काम धंदा बघावा तुझ्या आईला तर काही कळतच नाही तुझ्या आजीला त्याहून काही कळतच नाही आता सांगा तुम्ही जरा समजून जाईन की जाताय जा बाबा नको नको खाऊ जा जाईल निवांत थोड्या वेळाने बघ बाबा आता नाहीच आता काय नुसतं 4-4 भाकरी गिळायला लागत यात ए तुझं काय चाललंय काय यांचं काय चाललंय अरे ती एवढी तडा तडा बोलत मग उली तिली काम धंदा करावा काय बाहेरला आहे का नाही कामाची काही गरज तुला आता तो उठलोय ना जरा दम खाऊ देत आता उठले चहा पाणी घेतलंय 2-4 टाइम एवढाली बटर खाल्ले 4 वहिनी तुम्ही खायचं पण काढतात का माझं खायचं काढतात माझी मग गिळायला लागत तसं काम बी करावं माणसानी का बसायचं रेट घालून नुसते सांग तुझ्या सोन्याला समजून सांगतो या सुनाला समजून आता कुणा कुणाला जुंजू सुनाला सांगू का लेकाला सांगू बाबा आता उठायला पटकन यांना त्याला घेऊन जात ओ ओ ओ ओ ओ ओ जायचं म्हण आता ते तुझ्या रडायला लागला जा उठ निघा उठा बसले तिथं कर बाबा उलती काम दादाला असली बायको कुठून शोधून आणली तुम्ही जरा चांगली तरी आणायची काय करतो बाबा ज्याचे त्याचं नशीब असतं पण मी काय म्हणतो आई माझ्या वेळेस ना मुकी बायको शोधा निदान असलं लाटांबळ तर नाही लागायचं माझ्या तुझ्या मनाने तपला तू अवघड आहे बखरच काय या पोरांना नाही काय करावं तेच कळत झाली गावभर नुसतं उंडकत हिंडते ऐक बघा गायांना खायला नाही चारा का काय नाही कुठे तरी गेली का नाही काय माहिती वाय कामच सुचून दे ना काय हो अगं काय काय त्याला उठवलं का त्या आधी त्यानं तू हा सकाळपासून बसून आहे तिथं काय तुला सांगता येतं का नाही त्याला थोडंफार मीच बोलत आहे सगळं आता काही बोलत नाहीत त्याला अगं आत्या काय तू काय तुला बोलायचा अधिकार नाही का त्याला अगं वळण लाव बाई त्याला मी काय भांडायला नाही सांगते पण असंच बसून राहिला तर कसं होईल त्याचं आणि मी वळण लावीत बसून आईने काय करायचं बघायचं का नुसतं आता चांगलं काम करायला आईने करायचं का तू करायचं ह्याच भांडता का तुम्ही आता हा अगं मला बाहेर जायचं होतं एक दिवस तरी मोकळं सोडा आता मी काय करू मग आता मी घरचं करू का दारचं करू काय 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 करू मी आता हे चांगली कपडे घालून आलो शेण वाढायचं होई तुम्ही मग परत वास मारीन माणसात गेलं की याचा आता वास मारीन मला काय सांगतात ते भाऊजींना सांगायचं ना का तुम्हाला बोलता येत नाही काही अगं मी काय रागाने बोलतोय का त्याला आणि तुला बी रागवता आला असं नाही म्हणत मी फक्त 4 गोष्टी नीट समजून सांग अहो आत्ताच सांगून आले जा म्हणलं थोडा हातभार लावा पण नाही ना तुमच्या भावाने ऐकायचंच नाही असं ठरवलंय म्हणजे सांगितलं होतं का तू त्याला मग आताच सांगून आले मी काय करावं याचं मला तेच कळत नाही बा मला म्हणलं गावात जायचंय मला गावात काय थोडं पुरलंय का आता ही कामं कोण बघायचं आता माणूस मी एक दिवस घरात नाही म्हणलं त्यांनी बघाय नको का मी एक काम करतो त्याला आहे ना वर एकदा समजून सांगतो शेवटचं नीट मी सांगितलंय समजून आता तुम्ही सांगायचंय ना तेवढं सांगा माझं डोक्यावरून चाललंय रोजच कटकट झाली मरू तिकडं मी बी जाते बघ कर बाबा उद्या नको घेऊ लोकांचं बोलून काय ते वहिनींची मावस बहीण आहे ना एक लग्नाची हा विचार तेवढं बरं काय रे काय चाललंय तुझं हा आवाज देऊ दमलो मागणं मी तुला साधं गाया बांधायला येत नाही तू अरे आत्ता सुटलोय दादा अरे ही येणे का उठायची बाबा हा पूर्ण डोक्यावर आली पार माणसं आंघोळ्या करून राहण्यात गेली कामाला आणि तुझं हिथं चाललंय असलं उद्योग झालं बा तुमचं आहे ना टोंग नाही ना माझ्या मागत लागलेलं आयुष्यभरासाठी 5 पुजलेत तुम्ही माझ्या त्या वहिनी तशा तू तशा ती आई तर काही बोलतच नाही हा मी काय काय करू काय मी जाऊ का मी कुठतरी एखादी युद्ध लढायला जाऊ का लांब कुठतरी तसं नाही म्हणत मी तुला पण निदान तुझ्या पोटापुरतं तरी कमवाय शिक बाबा अरे भाऊ काय आयुष्याला पुरणार आहे का तुझ्या उद्या लग्न झालं तुझं पोरांना पोसायला लागेल काय म्हणून लागत नाही बरं घरात
तू असं बसून राहिलं तर पोरगी तरी देईन का तुला कोण? जाऊ दे बाबा, तुमचं आहे ना सारखं तेच. माझं मी बघतो, माझी मी शोधतो, माझं मी लग्न करतो, तुम्ही काय बघू नका. तुमचं तर बघायच्या नावाने नुसती बोंबच आहे. तुझं ना असं आहे बघ, तुला बोललं तरी राग येतो. पण करायचं काय बरं आम्ही? मग राग येणार नाही तर काय? तुम्ही बोलता तर तसं घालून पाडून. लहान आहे म्हणून का माझ्यावर काय जीव घेता का माझा? अरे पण काम केली रोज तू, वेळेत उठला, सगळी काम मला हातभार लावू लागला, कोण बोलन बरं तुला? काय करत नाही का मी? वरच्या जेवढं जमल तेवढं करतोच की. काय करतोय तू? अरे रोज तुझा ह्यो टायमिंग उठायचा, उठलं की तुझ्या नावाने किरकिर चालू होती. आणि काय काम करतो बरं तू? आता दिवस उजाडला की जाशील फिरायला गावात, इथं घरातलं बघायचं कुणी? अरे लोकांना आम्ही सांगायचं तरी काय माझा भाऊ काय करतो म्हणून? आता काय आयुष्यभर घरातलंच करत बसू का? घरच बघत बसू का? तुला बाहेर उद्योग धंदा टाकून दिला तर प्रत्येक धंदा तोट्यात घालतोय तू. हे जाऊ दे बाबा, मला नाही तुझ्या नादी लागायचं. तुझं तू बघ, तिकडे जाळ उद्या काय व्हायचं ते. अरे काय माणसं आहे का? अरे खुशाल त्या गुरांना पाणी नाही ठेवलं का? ए गौरे बाहेर ये. काय झालं हो? अरे तुम्हाला काय आकली पिकली आहेत का ग? आता काय केलं मी? अरे पोरग इथंच टाकून गेली, तू पडलं बिडलं मग खाली. हा मग आता मी काय काय सांभाळू? मी घरातलं करीत होते ना. अगं मग ते आदित्यला सांगायचं रे याच्यावर लक्ष दे. हा पोरग रडत बसले तर कुठं गेलाय तो? मला काय माहिती तुमचा भाऊ कुठं असतो ती? मी बघते सारखं त्यांच्या पाठीस लागत बसते. एक काम धड नाही करत बाबा. अगं त्याला काय कळत नाही, तू तरी ऐक बाई माझं निदान. अगं खायला काढून आणलं होतं तुम्हाला, साधं गुरांना टाकता नाही आलं ते. मग मी घरातलं करीत होते, आत्यांना सांगायचं मग. आणि तो कुठं गेलाय आता? आईला काम सांगायची का मग तरफानात? मग तुमच्या भावाला तर नाही करता येत. गेलाय कुठं सांग? आता कुठं गेलेत मला माहिती का? गावात म्हणले निघून गेले तर. पकड याला आता. काय बाई तुमचं कर कसा माझ्या मागत. काय नाही तुला आहे ना, दोन शब्द बी त्याला नीट सांगता येत नाही. अगं बारीक आहे वयाने, त्याच्यावर लक्ष ठेवायचं नाही का तू तरी? वय आणि बारीक आहे, बुद्धीने बी बारीकच राहिलाय तुमचा भाऊ. भांडायचंच काम करा तुम्ही आयुष्यभर. त्याला लक्ष दे त्या पोरावर. आलो मी त्याला बघून. बघा कुठं गुंडत असन. हा अवघड आहे बाई, एकापेक्षा एक आहे ती. ती घातली जाऊ 3 वेळेस का येते ही? येते का नाही? एकटाच झाला इथं घुटमाळतोय बोतावानी. जरा बसू का खाली? कवर खेळायची ती लिंबा आता. या मोबाईलला पण रेंज आली का नाही काय माहिती. सकाळपासून रेंज जातीये. कशाची काय? काडीची रेंज नाही. मंगळ ग्रह का दिसतोय याच्यात? बरं झालं घरातून तरी लवकर बाहेर आलो. अरे कोण आहे? कोण आहे बरं? मी ओळख बरं. मानसी आहे. बुवा काय बुवा? किती वेळ लावला? अयो 2:30 वाजलेत. 11:30ला आलोय मी इथं. हा तू आला असशील, घरातले काम होते ना मला, म्हणून थोडा टाइम लागला मला यायला. आज काय साडी बिडी, म्हणजे बिडी नाही सॉरी साडी. कशी दिसते मी साडीत? छान दिसतेस. खास तुझ्यासाठी आणले मी, म्हणजे घालून आले. अगदी चंद्रासारखी दिसतेस. अगं बाई, टेंबोणीच्या झाडा मागे चंद्र भेटला ग बाई, आज माझ्या मानसाला. हा इतका वेळ का लागला यायला? पण काय म्हण, आज लय छान दिसते. असा ना जीव ओवाळून टाकावं वाटतं बघ तुझ्यात. अरे जीव कशाला ओळून टाकतोय? तुला तर माहितीये ना मला कशाची गरज येते. हा आणलंय ना हे बघ. कुठे गेले? हा? पडले काय? पडले? आहेत आहेत. हा अरे दे ना, मी 10,000 मोजते ना. 10,000 आहेत पूर्ण. 10,000 आहे का? बरं झालं तू आणले. खरंच तूच आहे, खरंच माझा आदित्य. नाहीतर माझं कोणच नाही या असू जगात. दे, रडू नको. हे काय लागले काळ चेहऱ्याला तुझ्या? सॉरी इथं खालचं काहीतरी लागलं. सॉरी असू दे. असू दे. खरंच तुझ्याशिवाय नाही रे मला कोणाचा आधार. अगं रडू नको ग. तू अशी रडली तर मला वाईट वाटतं ना. हम्म, हा हम्म. असं रडायचं का? नाही मी आहे नाही. ना तुझ्यासाठी. हा आपण लग्न पण करू आता. हा हा लग्न? हो दादाला सांगतो मी.
हा ठीक आहे, सांग तू माझ्याबद्दल सगळं. अगं हो, म्हणून तर मला तुझ्याशी लग्न करायचंय ना. हम्म, मला पण करायचंय तुझ्या सोबत लग्न. मग आपण आपण आहे ना? छान संसार करू. आपण आहे ना घर बांधू चांगलं असं मोठं राजा राणी सारखं. हा, 4-5 बेडरूम वगैरे. हा एवढ्या हा, दोघांसाठी एवढ्या बेडरूम 4-5? पण मला मोठंच घर आवडतं ना. हा, तसं भविष्यात लागेल मला. हा आपल्याला एक, आपल्या मुलांना एक. हा, आणि ऐक ना, मला ना दागिन्याची त्याची लय आवड आहे हा. मला ना खूप दागिने पाहिजेत. अगं आपल्या आईकडे खूप सोनं आहे. हा का? त्याच्यानंतर तुझंच आहे सगळं. मग तू लग्न अगोदर नाही देणार का मला एक पण सोन्याचा दागिना? का सगळं लग्न झाल्यावरच? दिल ना एक गंठण आहे आईचं. 10 तोळ्याचं गंठण आहे. 10 तोळे 10 ते देतो तोळ्याचं तुला. चालन. नाहीतर हे ऐक ना आदित्य, आपण लग्नानंतर कुठं जायचं हनीमूनला? तू म्हणशील तिथं. तू म्हणली बर्फात तर बर्फात जाऊ. तू म्हणली वाळवंटात तर वाळवंटात जाऊ. समुद्रात म्हटली तर समुद्रात जाऊ. समुद्रातच जाऊ. मला पाणी खेळायला लय आवडतं. पाणी खायला आवडतं. तू हा. काय मासा आहे का? मासाच आहे मी. जलपरी आहे तू माझी. अगो बाई, जलपरी? हो मग. तुझ्या जीवनात ते मी जलपरी. आणि मी जलपरा. जलपरा. बरं, वेड आहे का रे तू आदित्य? काही काय बोलतो? वेडच आहे ग, तुझ्या प्रेमात वेडच आहे. मला माहितीच होतं तू वेड आहे. ती पण वेड आहे तुझ्या प्रेमात. आदित्य, दादा भाऊ आहे माझा. माहिती आहे अख्ख्या गावाला कोण आहे मी? अरे काय करतो इथं? हा, अरे काय नाही, बसलो होतो. बसला होता? हा येडा समजतो का मला? हा दूध खोळा. ऐक ना दादा, तू नाही समजून घ्यायचं, तू कोणी समजून घ्यायचं रे. काय समजून घ्यायचं? अरे काय समजवायचं राहिलंय आता? हा, अरे घरात काम करत नाही काय ते ठीक आहे, बाहेर उधाऱ्या पाधाऱ्या करतो लोकांच्या ते ठीक आहे, आणि आता असले उद्योग चालू केले का तू? हे बघ दादा, तू आहे ना उगाच आवाज चढू नको. आवाज मला सुद्धा चढवता येतो, ही गोष्ट लक्षात ठेव. कोणावर आवाज चढवतो तू? माझ्यावर? आणि हिच्यासाठी? अरे ही काय लायकीची आहे ना, अख्ख्या गावाला माहितीये. अरे हळू बोल ना, पण इथं 4 लोक ऐकतील ना येता जाता. तुला कळतं का रे? ऐकू दे ना, लोकांना पण कळू दे काय चाललंय तुझं. अरे मूर्खावानी काय आवाज चढवतोय तू? हा, मूर्खावानी? मूर्खावानी काय आवाज चढवतोय तू? हा, माझ्यावर हात टाकतो का तू? लाज नाही वाटत तुला? हे बघ, तुला आताच सांगतोय, मी लग्न करणार आहे तिच्याशी. हिच्याशी लग्न करणार आहे का तू? हा, अरे पैसे कुठून आले हिच्याकडे? पैसे कुठून आले? मीच दिलेत. तू? अरे तुझ्याकडे कसला रुपये रे? हा, काम करायचे अक्कल आणि पैसे आहेत का तुझ्याकडे? अरे माझे आरडीचे पैसे होते ते दिलेत मी तिला. घरातले पैसे कुठं जात होते ना, याचं उत्तर मिळालं मला आज. अरे चोरून पैसे देतो तिला तू? अरे तुला पण लाज नाही वाटत काय? माझ्या भावाला नादी लावलं तू. तिला काय बोलू नका, तिला काहीच बोलू नको. ओ पैसे द्या इकडं. तुमचा काय संबंध हो पैसे हिसकायचा? आदित्यने दिलेत मला. काय संबंध म्हणजे? भाऊ आहे माझा तू, आणि तू आमच्या भावांमध्ये बोलूच नको बर का. दादा ऐक, तिला काहीच बोलू नको. त्या पैसे दे इकडं. हे पकड ग. दरवेळेस तुमचाच ऐकून घ्यायचं का सगळं मी? हा, आणि घरात काय माझा हक्क नाही का? काय झालं घरातले पैसे आणले तर? हक्क नाही माझा घरात काही? स्वतःच मालक असल्यासारखं वागायचं. बरोबर केलं तू त्यांना हाणून. मग काय तर, कसे पैसे हिसकून घेतले माझ्या हातातून? अगं लहानपणापासून खूप जात सहन केलाय मी यांचा. मग काय तर, बरोबर आहे. ठीक आहे, माझं तर डोकं दुखायला, मी जातो आता. बर ठीक आहे, जा. काळजी घ्या, जे झालं त्यासाठी सॉरी. हा, इट्स ओके. का ग बाय? का? चल झोप. झोप आली त्याला. आहे काय झालं? अगं तुझं घरात लक्ष आहे का नाही? काय झालं? काय झालं म्हणजे? हा, आता चाले अरे बाहेर घरातच होती का? हा, अगं त्या पोराने आज माझ्या हात उचलला, माहितीये का तुला? अगो बाय, कवा? रानात गेलो म्हणजे काय करत होता तू? तो काय करत होता? अगं तो कुठं गेलाय, गुरांचं आवरलं नाही म्हणून त्याला हाक द्यायला गेलो. गेलो तर तिथे त्या गावातल्या बाई बरोबर बसला होता गप्पा मारीत, आणि म्हणून मी त्याला रागावलो, ओरडलो.
तर अक्षरशः माझ्या हात उचलला अगं त्यांनी. अयो गावातली बाई होती हा नसेल रे कोणी बी असेल तो पाहिली का स्पष्ट अगं मीच डोळ्यांनी बघितलंय आणि नुसतं हात का उचलला माहितीये तर तिला पैसे देत होता त्यो आणि मी अडवलं म्हणून माझ्या हात उचलला. अगं घरातले पैसे घेऊन जाते त्यो. त्याजवळ पैसा नव्हता अरे घरातलं घेऊन गेलाय त्यो. तो असं कसं ठेवलं होतं गिन्यान गेल्यावानी नीट नाही ठेवता आलं होय तुला अगं मला वाटलं घरातले पैसे आहेत घरातच ठेवावा म्हणून मी आपलं आतमध्ये नाही ठेवलं वरच्या वर ठेवलं होतं. तर ह्यो खुशाल पैसे घेऊन त्या बाईच्या बोखंडी घालतोय. घरातले चोर झालेत रे देवा. थोडं आड बाजूला ठेवायचं आड साईडला कसं काय केलं आता कसं करायचं किती नेलं किती नाही कोणाट त्याने बरं उद्या वाढून ठेवला अगं पैसे तर पैसे उद्या दागिनं द्यायला बसलाय त्यो. काय सवय लागल्यावर काय बार वाचाय लोकांच्या नादानी ते मला त्याचं काही घेणं देणं नाही आता. हं. त्याला चांगली सवय लागू वाईट सवय लागू त्याचं वाटुळ होऊ बिघडू मी वेगळा राहणार त्याच्यापासून. अगं खुशाल माझ्या हात उचलला तरी त्या बाईसमोर. अरे काय वाईट सांगत होतो ग मी आणि कोणासाठी करतोय. अगं त्याला शिकण्यासाठी काय काय केलं मी लहानपणापासून नोकरीला लागलो लगेच. माझ्या शिक्षणाची काळजी केली नाही त्याला सांभाळला त्याला जीव लावला खाऊ पिऊ घातलं त्याचं असं पांग भेटलं का त्यांनी. बरं जाऊन दे बाबा त्याला कसा का नाद बरा ना पण त्याला ना त्याला शिजव बाजव एका हातात 2 हात कर मातीत जाऊन दे तिकडं. एका हाताचं 2 हात कर. हा अगं तो त्या बाई बरोबरच लग्न करायचं म्हणतोय आणि त्याच्या नादी कुठे लागते आता. त्याने दिली लाज आबरू सोडून. मला काही त्याच्या नादी लागायचं नाहीये. माझा मी यागळा राहणार आहे आणि मला त्याशी संबंधच ठेवायचा नाही. नको तसं नको करू यागळा राहायचा परितन नको करू त्याचं एका हातात 2 हात करून टाक शिजू बाजून दे, मग तिकडं काही नको. अगं त्याचं कोण आल्यावर आपण नाही घ्यायचं. एक हात आहे तरच ते माझ्या उचलायला लागलाय 2 हात आले होते नाही घरादारात भांडण. मी आहे ना गप. काय नाही म्हणत त्यांच्या हे बघ माझा निर्णय झाला. ही सून तुझी आई हा ही माझी आई अयो अयो आता बया त्या वहिनी ते दादाचं पोरग आणि हा दादा याला तू भेटलीच आहे. बाद झालं सोडा आता राग. अरे भाऊजाई आणली तुला सून आणली घरात. अरे त्यापेक्षा बिन लग्नाचं राहिला असता ना तर वाटलं असतं बरं मला. झालं वाटलंच मला खरी आलं की ह्याचे नाटक चालवणार वाटलंच होतं. मी ना आले की नाटक तुमचे चालू करणारच आहेत. अरे जरा काही चांगलं झालेलं माझं सुखाने बघवत नाही का दादा तुला. हा अरे चांगलं नाही वाटोळ झाले तुझं वाटोळ. आता नाही पण काही दिवसांनी डोळे उघडते तेव्हा कळन तुला. एकूण एक शब्द आठवण माझा. हे बघ असं आहे ना तुला वाटतंय. अहो भाऊजी शांत घ्या आणि मला आशीर्वाद द्या. ए लांब हो तिकडं. हे बघ तुला सांगतो मी आई हे ना या घरात राहणार असेल का तर मला इथं राहायचं नाही. आजच्या आज वेगळं पाहिजे. दोघाला वेगळं पाहिजे ना. मी याच्यात राहू शकत नाही अजिबात. अहो वहिनी तुम्ही तरी घ्या समजून. काय समजून घ्यायचं. मामाला बोलून घेतो आज आणि काय आहे ना तो फैसला करून टाक. मी काय म्हणतो ऐक ना आजच्याच कशाला आत्ताच्या आत्ता निघून जातो. काहीच गरज नाही तुझी. अरे तसं नको म्हणू तो आता एक हाताने उद्या करून घेतला आणि दुसऱ्याने घालतो का घरात खेळू. अहो सासूबाई आमचं प्रेम आहे एकमेकांवर आणि आम्ही लग्न पण करणार आहे. अरे किती जणांवर प्रेम आहे तुझा. तू दादा नीट बोला. ए काय करशील रे. काय करशील बघायचं तुला काय करशील. मागाशी ऐकून घेतलं तुझा पण हे माझं घर एवढं लक्षात ठेव. इथं हायगाई नाही करायचो मी. अरे तू पण मोठा आहे ना म्हणून ऐकून घेतोय मी. काय ऐकून घेतोय माहितीये मला चांगलं. तुला एकच सांगतो बरं का परत इथं तिला बोट दाखवू नका. ए चल, आई सांग बरं का याला मी इथंच हानी नाता राही तर. नको तक तक करू बाबा. काय तक तक नको करू. लाज वाटली पाहिजे याला. काही कसं वागतो का दरवेळी त्याला आहे ना बारीके म्हणून सोडलाय. आता नाही सोडणार मी सांगून ठेवतोय तुला. चल निघ नाही तर घराच्या बाहेर माझ्या. निघ म्हणजे काय आमचा काय हक्क नाही काय घरावर. हक्क नाही का म्हणजे काय हक्क असेल ना तुझा ते नंतर मामा आल्यावर सांगायचा. आता नाही सांगायचं तू. आई तू याला समजून सांगा नाही तर कोणाचे पाठ वातील इथं. त्यांना अरे इतक्या लांब नका जाऊ बाबा का डोकं दुखी काम करता. का नाही मला आहे ना यो भाऊ म्हणायची सुद्धा लाज वाटायला लागली आता. काय कोणी विचार यालाच आता. बायको आहे ऐकलं माझी. मी आमचं घराचं काम चालू आहे तिथे बांधकाम सगळे तिथे माणसं बघायला लागले म्हणून इथं आलोय मी. काय सांगायचंय भाऊ तुला. शेजारी भाऊ आहे मग तुमचा. हा अरे आधी ते काय तुला पटाय पाहिजे तू काय येऊच सापडला का. प्रेम आहे आमचं एकमेकांवर. प्रेम आहे का. हा पहिल्या नवऱ्याच काय करायचं. ते त्यांनी ते सोडलंय ना मला मग मी नाही ना. पोरं म्हणजे
मग पहिल्याने जर त्याला सोड चिठ्ठी दिली तरच दुसरं लग्न करताय ना. ते उद्या कोणी माय बायको येऊन तुमच्या बरोबर करायचं म्हणले, असं कसं काय जमन लग्न? अहो त्यांचा मॅटर कोर्टात, तुम्हाला काय घेणं देणं आहे त्याच्याशी भाऊ? हा हो का, आमच्या तिथं माणसांचं काल आहे, तुम्हाला तुमच्यात पडायचं असलं मला सांगणं काम आहे. मी भाऊ असं आमचा नाही. हे बघा, हा मॅटर माझा आहे, मी माझं बघून घेईन पहिले. तर तुम्हाला बरी पडायची गरज नाही. आमच्या घरात असे ही नाव बदनाम करायचं का? आमचं आडनाव कुठवर चर्चेत येईल? एक मिनिट, मी कुठवर तुमचं बदनाम नाही करत आहे. आमचं प्रेम आहे, त्याच्यामुळे मी बोलते, कळलं का? मी त्याच्यासाठी ऐक ना आलेले. भाऊ, आता तू समजूतदार आहे त्यामुळे तुला समजून तुला सांगतो. माहित होतं का हिचं लग्न झालेलं आहे पहिलं? मला ते सगळं माहितीये. मी पण लग्न करणार नाही कधीपर्यंत, जोपर्यंत त्यांचं सगळं कोर्टात फायनल होत नाही ना तोपर्यंत मी पण लग्न करणार नाहीये. कोर्टात फायनल ए, यार, झालं गप्प नको बोलतो. ते पोरगा आत घेऊन जा भाऊ. याला बाबा एकदाच नीट समजून सांग, हे काय मला जमणार नाही तर ना मला माझी वाट मोकळी करून द्या, एवढंच म्हणणं आहे. पण काय वाईट आहे तिच्यात? काय चांगलं आहे तिच्यात? हे बघा, तुमचा घरगुती विषय मला सांगणं काम आहे आणि आमच्या माणसाला तरी सोड. काय सोडा, ह्याला ऍक्सेप्ट आहे मी. तर तुमचा काय प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा, मला हेच कळत नाही. तुला माहिती तुला काय पाहिजे? पैसे दिलेत का तुम्ही यांना? अरे भाऊ, पैसे दिलेत, घरातले दागिने उडवायला लागले तिच्यावर. उद्या इकीन दिवस मला सुद्धा. अरे काय सांगायचं भाऊ? हा? त्याला तर डोकं नाही राहिलं, भाऊ, तेव्हा आंधळा झालाय. तू जा बरं, तू ना तू माझ्या समोर नको थांबू, तू आपलं डोकं नको हातपाय खाऊ का तुझं? थकलं बाबा, पार हातपाय गुडघे थकलं, गेले ना, लेक तुमचा आहे. एवढं करत अशात कुठं पोरांनी आखरीत परस्पऱ्यान गोड धरणाऱ्या. हा, मुकाट्या कारभार करायची काय गरज होती तुला? अरे तुला भाऊ, कोण नव्हतं काय जोडीदार? आमचा बाप गेल्यानंतर याला कसा सांभाळाय माझं मला माहिती. अरे याला शिकवायचं होतं म्हणून मी शिक्षण सोडलं, नोकरीला लागलो. आमचं अख्खं जिराईत वावर होतं. परस्पर तुम्हाला रातचं ते अंगठी पिंगते सोया फेया घेऊन तुम्हाला इकून टाकीन तेव. त्याला आज राहिली का बुद्धी स्वतःची? तो आहे तसाच बाईल बोद्या, बायकोच ऐकून काय करायला लागला. बायको तर बायकोसाठी 30 वय झालं ना त्याचं. असले नखरे केले कोण सोयरी करायचं तुमच्यावर परत? पटतंय बाबा तुलाच, आता हेच ऐकायचं होतं का तुला? भाऊ माझं तर काय डोकं चाला ना भाऊ. ही घरगुती विषय चाललाय. काय असेल तुमचं लग्नाचं नंतर बोला. आदित्य, आदित्य नको करू. तुला जायला सांग तू परत. मलाच नाही थांबायचं इथं. बघा तुम्ही तुमचं. दादा, बरं झालं का स्वतः केली आणि बघ कशी हातपाय झाडीत चलती. तिचा काय भरोसा आहे रे उद्या? मूर्ख आहे का तू जरा? माणसं सांगते ते ना थोडंफार ऐकत जा. तू काय आमचा परका नाही, आम्हाला वाटत नाही तुझं वाईट बाबा. घरचे येडेत काय रे? दादा बरोबर आहे तुझं. हे बघ, मी चुकलो, मी मान्य करतो ना मी चुकलो, पण माझं खरंच प्रेम आहे रे तिच्यावर. काय कोणच्या अंकाला प्रेम सांगायचं? अरे बाबा, प्रेम भीम काय नसतं. तुला माहिती नाही ती पोरगी कशी आहे. एका मुलाचं वाटोळं केलंय तिने, बघितलं? एकाला लाद देईन आणि बसा तीच करीत. कोणत्या नजरेने माणसं बघत आहेत तुमच्याकडे? कडे घरे त्याला चांगल्या बुद्धीने शिकव बाबा, वाईट काम केलं बाबा ह्याने. तुम्ही इंजिनिअरिंगला पैसे भरलेले आहेत, कसं कसं कोण पैसे हातपाय जोडले त्यांनी, तुला शिकवलाय, घरी बसलाय. तू एक काम कर, लग्न होईपर्यंत तरी सुईरीक होस तर तुझ्या एखाद्या चांगल्या जागेवर जमूस तर नोकरीला लाद. इथून आधी आत सोडा, तिकडे पुण्या मुंबईला जाऊ दे त्याला. माझ्या ओळखीच ठिकाण लावतो मी. परक्यांनी जाण धरली बघ, त्यांना माहिती कशी फी भरली तुझी मी. अरे खुशाल कान खाली मारली माहितीये का? चांगल्या घरी एखादी थोडं चांगली बघू पोरगी. हा, का दर्जा पारच सोडून द्यायचा? शिकलाय ना तू, का समजदार आहे? दादा चुकला रे माझं, मी वाहून गेलतो यार तिच्या प्रेमात. पण अरे बाबा, खरं प्रेम फक्त घरच्यांचं नाहीचं असते, बाकी काय नाही. अरे सगळं असं- खोटे. असं नाही करावं लागत. आवचित उठून चोथ्यात मुत मनाने नाही कारभार करावा. चुकला आहे का माझं? झालं ते झालं. याला आजच बॅग भरून जाऊ दे इथून. इथं राहिला त्या गुरफटत राहीन तो कंटिन्यू. बरं चालते, एक काम करतो, हात पाय तोंड धु. ऐक ना, माफ कर, मी मारलं तुला.